तर समाज म्हणून आपली जी जबाबदारी आहे ती आपण आपल्या पद्धतीनं शांततामय मार्गानं सुद्धा पार पाडू शकतो आणि त्यामुळे अर्थातच आपल्या मनात एक समाधान राहतं की मी सुद्धा या चिमुरडीला न्याय मिळवून देण्यासाठी काहीतरी पाऊल उचललेलं आहे, काहीतरी आवाज उठवलेला आहे. या चिमुरडीच्या मनावरती, शरीरावरती झालेल्या ज्या जखमा होत्या, ज्यात तिचा प्राण गेला, ही चिमुकली कधीच परत येणार नाही आहे. त्यामुळे भीमराव कांबळेला कडक शासन द्यावं आणि सोबतच भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी जोर धरत असताना आता भीमराव कांबळेचं कुटुंबसुद्धा त्याच्या विरोधात उभं राहिलं आहे. त्याची पत्नी आणि मुलगा यांनी कांबळेच्या कृत्यावरती तीव्र संताप व्यक्त केला. नराधमाला फक्त फाशी नाही तर जाळून मारा, ठेचून टाका अशी मागणीच त्याच्या पत्नीनं केली आहे. तर त्याला बाप म्हणून घेण्याची सुद्धा लाज वाटते असं त्याच्या मुलानं म्हटलंय. या नराधमानं ज्या जागेवर त्या चिमुरडीवरती अत्याचार केले तिथेच नेऊन त्याला दगडानं ठेचा अशी मागणी कांबळे कुटुंबाची आहे. नराधमाच्या कृत्यामुळे आपल्याला प्रचंड मानसिक त्रास होत असल्याचं या कुटुंबियांनी सांगितलंय. वडील म्हणून त्याने त्याच्या पोटी मी जन्म घेतला, हाच माझा मोठा गुन्हा आहे आज. आणि ह्या चिमुकलीला हे जे काय घडले, हे अमानुषपणे त्यांनी जे हे केलेले कृत्य, ह्याला मला हे निंदनीय कृत्य अत्यंत, ह्याला कठोरातली कठोर शिक्षा म्हणजे त्याला फाशी झाली पाहिजे, त्याला खेचून मारला पाहिजे तिथं त्याच ठिकाणी, त्या चिमुकलीला न्याय दिला पाहिजे. आज माझी बाची तशीच ती आहे. मला माझ्या बहिणीच्या किती 11 मला माझे बाचे आहेत. मला खूप वाईट वाटले अत्यंत. त्या बाळाची हत्या झाली ना चिमुकलीची, त्या जाग्यावर त्याला ठेसून तसाच मारला पाहिजे, माझी एवढीच इच्छा आहे. तुम्ही काय संपर्क आता त्याला सोडवायला वगैरे जाणार किंवा काय? मला त्याचं तोंड सुद्धा बघायचं नाही, अजिबात नाही. माझ्यापर्यंत कुणी त्याचं अंत्यविधी झालाय म्हणून सांगाय पण येऊ नाही. ठेसून मारला पाहिजे, फाशी ती किरकोळ आहे, जाळला पाहिजे त्याला असा जिवंत. न्याय व्यवस्थेवरती तरी माझी मनाची आग निवणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.